रत्नागिरीमध्ये रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींना वेग येताना दिसून येतोय। रात्री पावसाची रिमझिम सुरूच असलेली पाहायला मिळाली। रत्नागिरी यानंतर आज सकाळपासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली। रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेडमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आणि या पावसामुळे रस्ते, नाले पाण्याने ओसंडून वाहत आहेत। रत्नागिरी जिल्ह्याला 26 जूनपर्यंत हवामान खात्याने इशारा दिलाय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। पावसाच्या या संततधारेमुळे शेती कामांना वेग आला। धुवाधार पावसामुळे बळीराजामध्ये आता समाधानाचं वातावरण आहे। जिल्ह्यात आज सकाळपासून काही दिवसांमध्ये या जोरदार पावसामुळे कोकणाचं निसर्ग सौंदर्य खुलून जाणार आहे। शहरामध्ये रात्रीपासूनच सुरू झालेल्या रिमझिम पावसाला सकाळपासूनच जोरदार वेग येताना दिसून येतो। आपण जर पाहिलं तर शहरामध्ये आता या सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना गेल्या काही दिवसापासून जे उकाड्याने त्रस्त झाले होते त्यांना पूर्णपणे दिलासा मिळालेला आहे। त्याचबरोबर रत्नागिरी बरोबर लांजा असेल, राजापूर, चिपळूण, खेड आदी परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी या बरसत आहे। यामुळे कुठेतरी पेरणी केलेल्या बळीराजा आता काहीसा प्रमाणात सुकावलेला आहे। आता शेतीला देखील पुढील काही दिवसांमध्ये शेती कामांना वेग येणार आहे। एकंदरीत पाहिलं तर 26 जून पर्यंत या रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्टचा इशारा आहे। सकाळपासूनची ही पावसाची दृश्य ही आपल्याला एकंदरीत दिसून येत आहेत। रत्नागिरीतील प्रमुख करून कोकणातील आता निसर्ग सौंदर्य या पावसामुळे अधिकच खुलून जाणार आहे। त्यामुळे तरुणाईची पावलं देखील आता ही कोकणाकडे वळताना दिसून। एकंदरीत पाहिलं तर सकाळपासूनच पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नोकरदार वर्गाची काहीशी तारांबळ जरी उडाली असेल तरी ग्रामीण भागातील शेतकरी हा या पावसामुळे सुकावल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।